मार्केट कमिटीमध्ये रवींद्र आहे का इथं? रवींद्र किती कोटीचा आहे ते मार्केट? विश्वास आहे का किती कोटीचा आहे तो? 50 कोटीचा एक सुंदर कॉम्प्लेक्स, कमर्शियल कॉम्प्लेक्स मी मार्केट कमिटीमध्ये जिथं रयत भवन होतं ते आता तिथलं सगळं डिमॉलिश केलंय आणि तिथं फार चांगली बारामतीच्या शहराच्या वैभवात भर घालणारी देखणी वास्तू ही आपण तिथं उभी करतोय। अशा प्रकारे ज्या ज्या गोष्टी बारामती करता, इंदापूर करता, माझ्या पुणे जिल्ह्याकरता, आपल्या महाराष्ट्राकरता करता येतील त्या करण्याचा आमचा सगळ्यांचा मानस आहे आणि तशा पद्धतीने महायुतीचं सरकार हे त्यामध्ये प्रयत्न करतंय। ह्याची पण जाणीव आपण सगळ्यांनी ठेवावी। काही जण चुका करतात, कचरा अजून टाकतायत। कृपा करून ज्या गोष्टी केलेल्या आहेत, जनावरं चरायला सोडतायत, मी त्यांना सगळ्यांना सांगतो आता जनावरं कोंडवाड्यात घातली, जर नाही ऐकलं तर कुठला तरी जाऊन बाजारच त्यांना दाखवणार आहे आणि ते मालक लोक आहेत त्यांना मी निर्वाणीचा इशारा देतो। ऐकलं तर ठीक, नाही ऐकलं तर मालकांवर केसेस होतील। ज्यांची गाढवं आहेत, ज्यांची जनावरे आहेत, ज्यांचे काही इकडं तिकडं फिरत असतात, तुम्ही तुमच्या दारामध्ये काय बांधायचं ते बांधा, काय खायला प्यायला त्याला घालायचं ते घाला, परंतु काय बारामती ती काही चांगली करतोय ती काही सगळ्यांना मोकळी फिरण्याकरता नाहीये। ज्यांनी राहायचंय, कधी कधी काही मोटरसायकलवाले पण इकडे तिकडे बघतात, हळूच ओव्हरटेक कुठंतरी तिकडं रॉंग साईडनं जाण्याचा प्रयत्न करतायत। असा माणूस सापडला तर ते मुलगा किंवा व्यक्ती किती मोठ्या बापाची असली तरी त्याला टायरमध्ये घेऊन असाच जोडायला सांगणार आहे की त्याला 10 पिढ्या आठवल्या पाहिजे। अजिबात नियम कुणी तोडू नका, मग तो अजित पवार असो नाहीतर अजित पवारांचा कुणी आणखीन नातेवाईक असो, सगळ्यांना इथं नियम सारखे आहेत। मी जे करतोय ते आपल्या बारामतीकरांच्या करता करतोय, आपल्या सर्वांच्या करता करतोय आणि त्याच्यामुळं अनेक जण प्रतिसाद देत आहेत, अनेक गोष्टी आपल्याला करायच्या, परंतु काही जण त्याच्यातनं काही डोकी लढवण्याचा प्रयत्न करतात, नुकत्या काढण्याचा प्रयत्न करतात। तसा प्रयत्न कुणी करू नये। मी अनेक ठिकाणी झाडं लावलीत, तिथं झाडं पण कुणी येत आहेत, शेरडं करणं किंवा जनावरं खात आहेत हे पण चालणार नाही। हे आपल्या सर्वांचं शहर आहे, त्याच्यामुळं ह्या सगळ्याच्या सवयी आपण सर्वांनी लावून घेतल्या पाहिजे। ज्यांना लावता येत नसेल त्याला त्याच्याबद्दलचा त्रास सहन करावा लागेल। आजच सकाळी मला एक जण सापडला होता, जिथं माणसांना बसायला गेलंय तिथं मर्यादित मोटरसायकल घातली, निवांत मोटरसायकलवर मांडी घालून बसला आणि त्यांच्याशी चर्चा करतोय। परत गाड्या वळवल्या आणि त्या पोलिसांना म्हणलं जी गाडी पण जप्त कर मोटरसायकल आणि ह्याला चांगला टायर मध्ये घे, त्याशिवाय सोडू नको। नाही दादा चुकलं नाही, आत्ताही सांगतोय। एवढं ऐकून पण कुणी चुकलं, पेपरवाल्यांनी प्रसिद्धी द्या, टीव्हीवाल्यांनी बाकीच्या बातम्या दाखवतात, तसं जरा ह्या बातम्या दाखवा मी बोललेलो, म्हणजे मग लोकांनाही कळेल